आज संडे आहे. मी काय काय केलं माहिती आहे तुम्हाला? संडे म्हटलं की आराम, पण माझा हा संडे मात्र घरकामापासून सुरू होऊन फ्रेंड्स, नाश्ता, त्याच्यानंतर भरपूर रील्स, फोटोशूट आणि फॅमिली टाईमपर्यंत कधी पोचला मला कळलंच नाही. चला तर मग माझ्यासोबत पूर्ण संडे जगूया. संडे ही सकाळ म्हणजे संडेची सकाळ म्हणजे थोडं उशिरा उठून आराम करायचा असतो, पण आपल्या घरात संडे असो की मंडे काम काही थांबत नाही. सकाळची घरातली कामं आवरली आणि मग ठरलं आजचा दिवस फक्त घरात बसून घालवायचा नाही, कारण आज आम्ही जाणार होतो एक खूप छान ठिकाणी. एक म्हणतात की या सगळ्या धावपळीच्या जीवनात सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतचा हा क्वालिटी टाईम. रोजच्या कामात आपण सगळे किती बिझी असतो ना, म्हणून असे छोटे छोटे मोमेंट्स जपून ठेवावेसे वाटतात. आता घरातली कामं आटोपलेली आहे जवळपास, आता पूजा पण आटोपलेली आहे. आता माझं मशीन खराब असल्यामुळे हाताने कपडे धुवायचे होते, म्हणून आता कपडे पण आवरण्यात आलेले आहेत आणि आता मी तयारी करते बाहेर जाण्यासाठीची. आता माझी तयारी पण झालेली आहे. तर चला मग माझ्यासोबत आम्ही कुठं जातो आहे ते बघूयात. आता संडे ऑफिशियली सुरू झाला आहे, पण खरं सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती नाश्ता ट्राय करण्याची, कारण ऐकलं होतं तिथे खूप छान घरगुती पदार्थ मिळतात आणि तुम्हालाही पण मी तिथे दाखवते. मला तर तयारी करायला वेळ नव्हतो. शेवटी आता आम्ही पोहोचलो. इथे आल्यावर पहिल्यांदा लक्ष गेलं ते सुंदर वातावरणाकडे आणि मग अर्थातच नाश्त्याकडे. एवढं छान पदार्थ समोर आले की आधी व्हिडिओ शूट करायचा की आधी खायचा हाच प्रश्न पडला. तुम्ही असतं तर आधी काय खाल्लं असतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आमच्या संडेची खरी मजा इथे संपलेली नाही, कारण या ठिकाणी फक्त नाश्ताच नाही तर स्वतः तयार केलेल्या काहीतरी घरगुती वस्तू पण आहेत. आता आम्ही नाश्त्यामध्ये वेनी डोसा मागवलेला, आलू पराठा मागवलेला, त्यानंतर मसाला डोसा, चीज सँडविच. आता हे पदार्थ सगळे कॉमन आहेत, पण इथलं स्पेशालिटी अशी होती की यांनी घरगुती सगळं बनवलेलं होतं. बटर, चीज, गावरानी तूप वगैरे सगळं. त्यामुळे इथल्या पदार्थांची चव काहीतरी ही भन्नाट होती. तसंच या ठिकाणी एक शॉप पण आहे त्यांचं, ज्या ठिकाणी घरगुती कॅन्डी, ज्यूस, वेगवेगळे वस्तू, खादीचे सुंदर ड्रेसेस असे भरपूर असे आहेत. तर इथं आल्यावरती असं वाटायचं काय घेऊन काही नाही. त्यानंतर इथे हे त्यांचा बनमस्का पाव आणि त्यानंतर एक बनवलेले घरगुती बिस्किट्स, साखरेचे पण होते, गुळाची पण होते आणि हा बनपाव बघा मी कसा ठुसते, ठुसो. पण खूप छान होता आणि खूप सॉफ्ट होता, म्हणून मी पण आज मजा घेतली. आणि मग सुरू झाला आमच्या संडेमधला सगळ्यात मजेशीर भाग. नाश्ता झाला, शॉपिंग झाली आणि आता आमचे गप्पा चालू आहेत. आणि याच्यानंतर सुरू हातात घेणार आहे आम्ही कॅमेरा, कारण इथं एवढं सुंदर वातावरणात आलो आणि रील शूट्स केले नाही, फोटोशूट्स केले नाही, मग केलेच काय. तर मग चला आता मैत्रिणीच्या हातात कॅमेरा पण आलेला आहे. रील्स आणि फोटोशूट तर होणारच. काही फोटो इतके छान आहे की मला वाटलं संडे हा खरंच वर्थ आहे. या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये आज काहीतरी खूप मजा आली. अशा वेगळ्या पद्धतीने आमचा हा संडे स्पेशल दिवस संपला. सकाळच्या घरकामापासून सुरू झालेला दिवस नाश्ता, शॉपिंग, रील्स, फोटोशूट आणि फॅमिली टाईमपर्यंत कधी पोचला कळलंच नाही. आम्हाला आमचा संडे आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. संडे स्पेशल तुम्हाला कसा वाटला. चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या अशा रिअल लाईफ मुमेंटसाठी माझ्यासोबत राहा. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.